नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. तर डेमोमध्ये पाहिलेला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हालाही असा व्हिडिओ बनवायचा असेल तर पूर्ण व्हिडिओ पहा. आणि आपली मटेरियल जो यूज केलेला आहे तो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे. तुम्हाला आधी आपल्या डिस्क्रिप्शनमधून तुम्हाला बीटमार्क आणि सेकीपेकचे जे लिंक दिले आहे तिथे जाऊन तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यावं लागेल. त्यानंतर तुम्ही पाहू शकता अशी इम्पोर्ट केल्यानंतर एक नंबरने येऊन जातील आपले बीटमार्क आणि सेकीपेक्स. आता तुम्हाला बीटमार्क ओपन करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे आपला बीटमार्क आहे. तर तुम्हाला फर्स्ट बीटला यायचं आहे आणि तिथून तुम्हाला प्लसवर जाऊन मीडिया सिलेक्ट करायचा आहे आणि तुम्हाला इथनं फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आणि फोटो सिलेक्ट केल्यानंतर वर 3 डॉट दिलेला आहे त्याच्यावरती क्लिक करून मला फिल कॉम्पोजिशन एरिया करून घ्यायचा आहे. तिथून खालून तुम्हाला मूव्ह टू ट्रान्सफरला जाऊन फोटो ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. होऊ शकता. नंतर पुढल्या बीटला येऊन इथून पुढला भाग कट करायचा आहे. नंतर तुम्हाला स्क्रोल करून हा इमेज खाली घ्यायचा आहे. खाली जो मटेरियल घ्यायचं मटेरियलच्या खाली आणून सोडायचं आहे. तसंच पुढल्या बीटला यायचं आहे. तिथेही त्याचं इमेज ॲड करायचा आहे. पाहू शकता अशाच प्रकारे तुम्हाला सर्व इमेज ॲड करायचे आहेत आणि आपला मटेरियल जो दिलेला आहे त्याच्या खाली आणून सोडायचं आहे. तुम्हाला पाहू शकता अशाच प्रकारे मी ॲड करून घेतो. तुम्ही ॲड करून घ्या. पाहू शकता फोटो ॲड केलेले आहेत. त्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे आणि आपलं सेकीपेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. सेकीपेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर एक इफेक्ट दिलेला इमेजला जायचं आहे. इफेक्टमध्ये जाऊन तुम्हाला 3 डॉटला जाऊन कॉपी ऑल इफेक्ट करायचं आहे. बॅक यायचं आहे. तुम्हाला बीटला येऊन हा इफेक्ट तुम्हाला सर्व फोटोला ॲड करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला सर्व फोटोला हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. तुम्ही ॲड करून घ्या. पाहू शकता आपण सर्व फोटोला इफेक्ट ॲड करून घेतलेला आहे. फोटोला इफेक्ट ॲड केल्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे. बॅक येऊन परत सेकीपेक्ट ओपन करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला HDR इफेक्ट दिलेले आहेत तिथनं सर्व तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि इथनं कॉपी क्लिअर करायचे आहेत. इथनं बॅक यायचं आहे. बीटमार्क ओपन करून पाहू शकता पेस्ट करायचे क्लिअर तुम्हाला सर्व. आणि खाली जे लेयर आहेत ना ते तुम्हाला वरल्याकडला घ्यायचे आणि लास्टला यायचे. तर लास्टच्या बीटला येऊन इथनं हा पुढला भाग जो आहे तो कट करायचा आहे, एक्स्ट्राचा भाग. आणि वरले 2 जे लेयर आहेत ना त्यांना सिलेक्ट करून स्पीडमध्ये जाऊन तुम्हाला लास्ट पुस्तक घ्यायचं आहे. दोन्ही लेअरला होऊ शकता. तुमचा लोगो तुम्ही ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. होऊ शकता आपला व्हिडिओ झालेला आहे. नंतर तुम्हाला एक्सपोर्ट करायचं आहे. तर एक्सपोर्ट करायचं आहे.
भावांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि भावांनो, नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. एक्सपर्ट झाल्यानंतर तुम्हाला सेव्ह करून घ्यायचं आहे.